नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या आर के टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. आज 6 जानेवारी वार मंगळवार आणि आज आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते. वर्षातील ही पहिलीच अंगारकी चतुर्थी आहे आणि त्यामुळे या चतुर्थीला विशेष महत्त्व दिले जाते. गणपती बाप्पाला आराध्य दैवत मानले जाते आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती अंगारकी चतुर्थीला गणरायाची मनोभावे पूजा करते, उपवास करते तर त्या व्यक्तीला अपेक्षित फळ प्राप्त होतं. या चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याची परंपरा आहे. चंद्राची पूजा केल्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते. म्हणून आज आपल्याला रात्री चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचे आहे. तर आज चंद्रोदयाची वेळ असणार आहे 8:54. तर या वेळेला तुम्ही चंद्राची पूजा करून श्री गणेशांची आरती करायची आहे. यानंतर व्रत जे आहे ते सोडायचं आहे. धार्मिक मान्यतेनुसार आपण जर अंगारकी चतुर्थीचे व्रत केले तर आपल्याला वर्षातील सर्व चतुर्थीचे शुभफळ प्राप्त होते आणि म्हणून या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करून गणपती बाप्पांची पूजा करत असतात. या दिवशी गणपती बाप्पा हे 4 मस्तक आणि 4 हातांच्या रूपामध्ये असतात आणि या रूपाला संकटमोचक गणेश असे म्हटले जाते. या दिवशी गणपती बाप्पा स्वतः भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येत असतात. त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी हे गणेश तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. आज मंगळवार अंगारकी चतुर्थीला संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू. घरातील भांडणे, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. कुटुंबावरती कधीच वाईट संकटे, विघ्न येणार नाहीत. तर अशी कोणती वस्तू आहे जी संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 5 वाजल्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता, कारण संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ही चतुर्थीला शुभ मुहूर्त जो आहे तर तो असणार आहे. परंतु अगदीच तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही हा उपाय सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते. ही 3ही सांजेची वेळ असते आणि त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणूनच या वेळेमध्ये हा उपाय जर आपण केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते. अंगारकी संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा, व्रत आणि उपाय करण्याचे विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत केल्याने गणपती बाप्पांची कृपा प्राप्त होते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. गणपतीला संकटनाशक असं म्हटलं जातं आणि या दिवशी संकटनाशक गणेश रूपाची पूजा केली जाते. कोणत्याही प्रकारचे संकट आल्यास बाप्पांची पूजा केल्याने संकटापासून मुक्ती मिळते असं मानलं जातं. तसेच गणपतीला बुद्धीचा देवता मानल्याने या दिवशी विद्यार्थ्यांची गणेशाची पूजा आणि दर्शन घेतल्याने त्यांना ज्ञान बुद्धी मिळते असे देखील म्हटले जाते. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील, शिक्षण घेणारी मुलं असतील तर त्यांनी आवर्जून या दिवशी गणपती बाप्पांना 21 दुर्वा अर्पण करायच्या आहेत आणि त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी, मनोकामना पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगळं वेगळं असतं. अंगारकी चतुर्थी ही खूप महत्त्वाची तिथी मानली जाते आणि म्हणून या दिवशी प्रत्येकाने गणपती बाप्पांची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते. या दिवशी जो व्यक्ती भक्तिभावाने गणपती बाप्पांची पूजा करून काही उपाय करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व समस्या या नष्ट होतात आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणे होत असतील तर मग ही भांडणे नवरा बायकोची असेल, आई मुलांची असेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये इतर सदस्य आहेत त्यांच्यामध्ये सतत वादविवाद, क्लेश होत असतील किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल, व्यवसायामध्ये अडचण येत असतील, म्हणजेच व्यवसाय व्यवस्थित चालत नाही, घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल,
म्हणजेच तुमच्या घरामध्ये पैसाच टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही. जेव्हा आपल्या घरामध्ये काही दोष असतात, काही नकारात्मक ऊर्जा असते किंवा आपल्या घराला कुणी काही नजर बाधा केलेली असते, तेव्हा आपल्या घरामध्ये यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात. तसेच तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल, मुलांचा अभ्यास करावासा वाटत नसेल किंवा मुलं जो काही अभ्यास करतात ते त्या मुलांच्या लक्षात राहत नसेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा. हा उपाय आपल्याला घरात केल्याने श्री गणेशांच्या कृपेने घरातील सर्व संकटे, अडीअडचणी, दुःख हे नष्ट होतात. आपल्या घराची भरभरून प्रगती होते. घरातील आजारपण जे आहे तर ते सुद्धा निघून जात असते. कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवर या सर्व गोष्टी परिणाम करतात आणि त्यामुळे पहा, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही. या दिवशी आपण काही खास उपाय जर केले तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले नक्कीच तुम्हाला जाणवतील. हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे. हा उपाय करण्याच्या अगोदर सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, जो तुम्ही नेहमी लावता. धूप, दीप, अगरबत्ती लावायचा आहे आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि ज्या प्लेटमध्ये तुम्हाला अख्खी एक खोबऱ्याची वाटी जी असते ती घ्यायची आहे. जर तुमच्याकडे खोबऱ्याची वाटी नसेल तर तुम्ही एक खोबऱ्याचा तुकडा घेतला तरी सुद्धा चालेल. यानंतर या खोबऱ्याच्या वाटीमध्ये जो पांढरा भाग असतो तर त्या वाटीमध्ये तुम्हाला 2 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी सुद्धा चालेल आणि या कापरासोबतच आपल्याला 2 अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत. ज्याला फुलं असेल अशाच 2 लवंगा ठेवायच्या आहेत. यानंतर कापूर हा आपल्याला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः, ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. हा उपाय करून झाल्यानंतर ती वाटी तसेच तुम्हाला देवघरासमोर ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ती वाटी उचलून निर्मल्यामध्ये टाकायची आहे. ती खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती घरामध्ये कोणीही खायची नाही. त्या वाटीमध्ये आपल्या घरात असणारी नकारात्मकता जी आहे ती आकर्षित झालेली असते. त्यामुळे ती वाटी न खाता तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहे. तर अशा पद्धतीने हा साधा छोटासा उपाय जो आहे तर तुम्हाला आज अंगारकी चतुर्थीला आवर्जून करायचा आहे. धन्यवाद.